जाऊन भेट जा लवकर. हे पोरी कुठं चालली आहे तारा तारा? मला फौजदार साहेबांना भेटायचंय. तक्रार करायची आहे मला. तक्रार? कोणाची तक्रार? रणजित काकांची. हे तुझी हिम्मत कशी झाली? जा परत, नाही तर बरं होणार नाही. अहो त्यांनी आमचं घर बळकावलंय, रस्त्यावर आणलंय आम्हाला, आणि हीच तक्रार करायची आहे मला त्यांच्या विरोधात. मला फौजदार साहेबांना भेटू द्या. रणजित साहेब कोणावर अत्याचार करतील का? हो, गावातल्या प्रत्येक माणसाचं भलं केलंय त्यांनी, तुम्हाला माहिती आहे ना. फालतू आरोप करू नको. चल निघून जा इथून, नाहीतर खोटे आरोप करते म्हणून तुला जात टाकीन मी. चल निघ. हो असं काय करताय? फौजदार साहेब तक्रार घेतील, न्याय मिळेल आम्हाला. आता जातीये का? ते रोपट पाहत यश, लहानसं रोपट आहे, पण वादळात तग धरू नये. आकार महत्वाचा नाही, जिद्द महत्वाची, इच्छाशक्ती महत्वाची. माघार घेऊन हार मानून चालणार नाही, मला लढावंच लागेल. आता ऐकू येत नाही का? निघा इकडून. तुम्हाला माझ्यावर कारवाई करायची असेल तर करा, पण मी फौजदार साहेबांना भेटणारच. तेवढा माझा हक्क आहे. आता जात आहे का? अगं विनाबळ, शिपायांशी का पंगा घेतेस? जा परत. रणजित साहेबांविरुद्ध किती जणांनी तक्रार केली आहे, पण आजवर कोणालाही न्याय मिळाला नाहीये. अगं तुरुंगात टाकलं तर वर्षानुवर्ष बाहेर पडता येणार नाही. अगं तुझ्या आई वडिलांचा तरी विचार कर. ऐका हो ऐका. ए बाई, बंद करते वाजवणं. ए, थांब हो जरा, थांब. कोण आहे रे? काय चाललंय तिकडे? अगं बंद करते. काय गोंधळ चालू आहे हा? आणि ए, तू का वाजवतेस? खाली ठेवते. काय ग, का वाजवत होतीस? माफ करा फौजदार साहेब, तुम्हाला बाहेर बोलवण्यासाठी मला हे करावं लागलं. अहो त्या रणजित काकांनी आमचं घर बळकावलंय, रस्त्यावर आलोय आम्ही आता, आणि हीच मला त्यांची तक्रार करायची. बर, तपशील सांग बघू. बरं बरं, मग तुझ्याकडे काही कागद, काही पुरावा आहे का की हे घर तुझं आहे म्हणून? नाही, मग मला तशी तक्रार नोंदवून घेता येईल. साहेब, आहेत आमचे घराचे कागद. बरं बरं बरं, मग जा लगेच घेऊन ये. ए, तुझा आत जाऊन बस, मग बघू. जा. साहेब, तुम्ही खरंच तक्रार नोंदवून घेणार आहात का? आई, बाबा कुठे? बाबा, काय झालं? अगं हो, बाबा कुठे आहेत पहिला सांग. अगं ते तर विहिरीवर गेलेत पाणी आणायला, पण काय झालं? बाबा लवकर या. काय झालं बाळा? बाबा, फौजदार साहेबांनी खरंच माझं ऐकलं. ते म्हणाले घर तुमच्या नावे असलेले पुरावे आण आणि ते तपास करणार आणि आपल्याला न्याय देणार.
बाबा, आपले घराचे कागदपत्र आणा, आपण लगेच फौजदारांकडे जाऊयात. बाबा, नका एवढा विचार करू. ठीक आहे, आलोच मी. हे घे बा, आपल्या घराचे कागदपत्र. आई, बाबा, आता आपल्याला नक्कीच न्याय मिळणार. विना बाळा, तू जेवढं समजतेस तेवढं सोपं नाहीये. रणजितच्या विरोधात जाण्याची कोणाची हिंमत झाली नाहीये आजवर. कायद्याची दारं त्याच्यासाठीच उघडी आहेत, आपल्यासाठी नाही. अहो बाबा, कुणाच्या विरोधात जाण्याचा प्रश्नच येत नाही. फौजदार साहेब स्वतःच मला म्हणाले पुरावा आण. म्हणजे ते त्यांचं कर्तव्य करणारच ना. आणि जर त्यांना मला हकलायचंच असतं तर शिपायांसारखं पहिल्याच क्षणाला मला दाद लागू दिली नसते. पण त्यांनी माझं सगळं म्हणणं ऐकलं, मला अजिबात थांबवलं नाही. म्हणजे ते नक्कीच न्याय देण्याच्या मनस्थितीत आहेत. विना बाळा, तू खरंच खूप भोळी आहेस. तू समजतेस तेवढं जग सोपं नाहीये. अहो पण वीणाच्या डोळ्यात जी खात्री दिसते ना, त्यावरून असं वाटतंय की करू देत ना तिला प्रयत्न. कदाचित स्वामीच काहीतरी सकारात्मक घडवून आणत असतील. हो बाबा, आणि लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवूयात ना आपण. ह्या जगात अजूनही चांगुलपणा आहे. सगळं सकारात्मकच होईल बघा. स्वामी, या दोघींनी बाहेरचं जग बघितलं नाहीये म्हणून अशा आशावादी आहेत. पण मला माहिती आहे, जगाची हकीकत, माणसाची राजनीती, सत्तेची मर्यादा नसलेली पकड. तरीही स्वामी, तुमच्या कृपेने माझा हा समज, माझा हा कडवा अनुभव चुकीचा ठरतो. बाबा, नका एवढा विचार करू. सगळं चांगलं होणार. स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी. ठीक आहे, बघूया, जे होईल ते होईल. हा, आलोच मी. चला येतो. हा, चल. आमच्याकडून अपेक्षा करता की कोळशाचं पारडं जोडता कामा नये. अरे पण जगात जर कोळशाचं प्रमाण वाढत चाललंय आणि चंद्राचं प्रमाण घटत चाललंय तर समतोल राखायचा कसा? सज्जन माणसांची संख्या कमी होत चालली आणि दुष्ट माणसांची संख्या वाढत चालली आहे. कपिले, जगात जर सज्जन माणसांची संख्या वाढवायची असेल तर काय करावं लागेल? स्वामी, ते नाही स्वामी, मला नाही सुचत आहे काय करायला हवं ते. गोपाळा, तू सांग. नाही स्वामी. गया,
बाळा, स्वामी, आम्हाला नाही समजत आहे, आपणच सांगावं. बाबा, आता आपल्याला न्याय मिळेल बघा. तुम्ही आत कशा आलात? कोणी परवानगी कोणी दिली? हे बघा, फौजदार साहेबांना एवढा सहजासहजी भेटता येणार नाही. तुम्ही पहिले बाहेर व्हा. हे बघा, हे बघा, तुमच्या फौजदार साहेबांनीच आम्हाला इथे यायची परवानगी दिली आहे. त्यांनीच आम्हाला घराचे कागदपत्र आणायला सांगितले होते. मला हेच कळत नाही, त्या भल्या माणसाची तक्रार करून तुम्हाला काय फायदा होणार आहे? आणि तुमच्यात एवढी हिंमत कुठून आली? चला पहिले बाहेर व्हा. शिपाई, काय चाललंय हे? आणि असं बोलतात का यांच्याशी? हा, आपण इथे जनतेच्या सेवेसाठी आहोत, त्यांच्या मार्गातला अडथळा नव्हे. आपण इथे न्याय देण्यासाठी बसलो आहोत. कळतंय का तुम्हाला? जाऊन काम करा. तुम्ही या, बसा 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 बसा. नमस्कार. शिपायाकडून जर काही चूक झाली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. अहो नाही साहेब, तुम्ही दिलगिरी व्यक्त नका करू. बरं, तू ते घरातले कागदपत्र आणलेस ना? हो हो साहेब. बघू. अरे हो, या कागदपत्रावरून तर हेच सिद्ध होत आहे की ते घर आणि ती जागा तुमचीच आहे म्हणून. मग साहेब, तुम्ही आता कारवाई कराल ना? आणि आम्हाला आमचं घर पुन्हा मिळवून द्याल ना साहेब? तुम्हाला तुमचं घर आणि जमीन मिळाली म्हणून समजा. अहो साहेब, हे काय केलं तुम्ही? अहो, आमचा हा पुरावा होता. पुरावा? कुठला पुरावा? शिपाई, तुम्ही कोणता पुरावा किंवा कागद पाहिलात का? छे, मी कुठे पुरावा पाहिला? मी काहीच नाही पाहिलं. अहो साहेब, तुम्हीच आता कागद फाडला. अहो दादा, तुम्ही असं का बोलताय? तुमच्या समोरच त्यांनी कागद फाडला. मी कसं बघणार? मी माझं काम करतोय हो. अगं मुली, तो शिपाई तुझ्या बाजूने बोलेल की माझ्या बाजूने? आता नीट आहे. रणजित साहेबांच्या कृपेने मी या खुर्चीवर बसलो आणि तू मला सांगतेस की त्यांच्या विरोधात तक्रार घ्या म्हणून? अगं, या पंचक्रोशीतला कुठलाही माणूस त्यांच्या विरोधात तक्रार करणार नाही. रणजित साहेबांनी आता तुम्हाला घरातून बाहेर काढलंय, उद्या पंचक्रोशीतून बाहेर काढतील. तुमचा हा डोंगीपणा तुम्हालाच त्रास देईल, लक्षात ठेवा. सत्तेचा चुकीचा वापर करत आहात तुम्ही. मीना बाळा, म्हणूनच मी तुला सुरुवातीपासूनच सांगत होतो, हे जग तितकं सरळ नाहीये. आता पुरावा तर नाहीये तुमच्याकडे. बघा, कोण साक्षीदार मिळतोय का? कोणी येणार नाही माहित आहे ना तुम्हाला.
म्हणून असं बोलत आहात ना? आणि धैर्य करून कोणी आलंही तरी तुम्ही विश्वास ठेवणार नाही. आत्ताच बघितला तुमचा न्याय धर्म. पण लक्षात ठेवा, स्वामी सगळं पाहतायत. तुमच्या खोट्या न्यायाचा तुम्हालाही हिशोब द्यावा लागेल. आणि जेव्हा स्वामी निर्णय देतील ना, तेव्हा पळता भुई थोडी होईल तुम्हाला. तुम्हालाही आणि तुमच्या रणजित साहेबांनाही. निघा. कोणी आमचं काही करू शकत नाही. निघा. जर मी हा एक चंदना तुकडा कोळशाच्या तुकड्यात टाकला तर काय होईल? एकतर कोळशाचा गुणधर्म चंदनाला लागेल किंवा चंदनाचा गुणधर्म कोळशाला लागेल. पण जर या चंदनाने संघर्ष केला तर पाहिलं? स्वामी, यात अर्धे तुकडे तर चंदनाचेच आहेत. अरे यातले निम्मे कोळसे कोळसे नव्हतेच, ते चंदनच होता. पण ते कोळशात राहून कोळशाचा रंग त्यांना लागला, कोळशाचा गुणधर्म त्यांना लागला. पण एका चंदनाच्या तुकड्याने संघर्ष केला आणि त्या कोळशांचं रूपांतरण चंदनात झालं. माणसांच्या बाबतीतही असंच होतं. सगळीच माणसं वाईट नसतात, पण ते दुष्ट माणसाच्या संगती येतात आणि वाईट बनतात. पण अशा वेळी एका सज्जन माणसाने संघर्ष केला तर सगळं बदलू शकतं. त्यांना त्यांचं मूळ रूप आठवू शकतं. हे असं. बसा खाली. आम्ही काय सांगतो ते नीट ऐका. सज्जन माणसं दुष्टांपासून लांब राहतात. ते त्यांना सुधारण्याच्या भानगडीत पडत नाही. पण एका दुर्जन माणसाचं भलं चाललंय हे बघून इतर चार माणसे त्याच मार्गाने जातात. तो मार्ग चुकीचा असला तरी. जेव्हा चार मेंढर एका पाठोपाठ चुकीच्या मार्गाने चाललेले असतात, त्यांना तोपर्यंत कळत नाही हा मार्ग चुकीचा आहे जोपर्यंत एक पाचवा येऊन त्यांच्या समोर योग्य मार्ग दाखवत नाही. वीणाला हेच करायचं आहे. तिचा पुढचा मार्ग आव्हानात्मक आहे, खडतर आहे. पण तिचा मूळचा चांगुलपणा न सोडता तिला चालत राहायचंय. तर ती ध्येयापर्यंत नक्की पोहोचेल. पण रणजितशी लढण्याआधी तिला रणजितची शक्ती स्थळ समजून घेतली पाहिजे. आणि कच्चे दुवे शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.
थांबा. अरे घरी आलात तर आई वडिलांना भेटायचं सोडून थेट तिजोरी घेऊन इकडे आलात. दिवस रात्र घराबाहेर असतात, तमाशा जुगार तुम्हाला जे करायचं ते करता. अरे पण घरी आल्यावर तरी आमच्या सोबत थांब, निदान जेवायला तरी थांबत जा. अरे एक दोन शब्द बोला तरी आमच्याशी. आम्ही तुमच्याशी बोलतोय, ऐकायला येत आहे ना? आई बाबा सारखं सारखं तेच तेच उपदेश. बस झालं ना आता, रोज तुम्ही तीच टिमकी वाजवता. कंटाळलो आम्ही तुमच्या रोजच्या कटकटीला. चल रे. अरे थांबा, निदान जेवणासाठी तरी, निदान माझ्यासाठी तरी. नाही नाही, आम्ही काय आता थांबणार नाही. आम्ही फक्त पैसे घ्यायला आलो होतो. यापुढे चांगलं वागाल तरच पैसे मिळतील, नाही तर एक पैसाही मिळणार नाही तुम्हाला. ते घेतलेले पैसे मुकाट्यानं परत करा. हे घ्या. ठीक आहे तर मग आम्ही आता परत कधीच घरी येणार नाही. हा निघतो आम्ही. चल रे. ऐका ऐका ना माझं. काय कमी आहे आपल्याकडे? मुलांचं सुख तेवढं नाही आपल्या नशीब. मालक, अहो कोणीतरी व्यापारी आलेत तुम्हाला भेटायला. व्यापारी? बसव त्यांना, आलोच आम्ही. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपण कोण, म्हणजे कुठून आला आता? मी काशीहून आलोय, व्यापारी आहे मी. सौदा करण्याकरता आलोय. सौदा म्हणजे नफा. हे घ्या. ही जगातली सर्वात मौल्यवान रत्न आहेत, पाहून घ्या. तशी मला रत्नांची पारख आहेच, आणि ही खरोखर जगातली सर्वात मौल्यवान रत्न आहेत. महाशय, ही रत्न तुमची, आणि या बदल्यात मला फक्त 2 गोष्टी हव्यात. हो हो चालेल चालेल. पण कोणत्या 2 गोष्टी हव्यात तुम्हाला? हे बघा, ते मी आता सांगू शकणार नाही, कारण माझ्या गुरूंनी मला सांगितलंय की आजच्या शुभ मुहूर्तावर सौदा करू नये म्हणून. मग सौदा कसा करू? कशाचा सौदा करायचा हेच कळत नाहीये. महाशय, चिंता कशाला करताय? ही रत्न तुमची, आणि योग्य वेळी त्या 2 गोष्टी घेण्याकरता मी परत येईन की. पण कोणत्या गोष्टी हव्यात तुम्हाला ते आधी सांगा, नाही तर नंतर. हे बघा महाशय, जर तुम्हाला विश्वास नसेल तर काही हरकत नाही, ही रत्न घेऊन मी जातो. नाही नाही, थांबा थांबा. अहो असं काय करताय तुम्ही? मान्य आहे, तुमची अट मान्य आहे आम्हाला. उत्तम. अहो करा स्वाक्षरी, अशी संधी आपल्याला पुन्हा नाही मिळणार.
वा, मला ठाऊक होतं की तुम्ही माझी अट मान्य करणार म्हणून. बर महाशय, आता ही रत्न तुमची आणि योग्य वेळी त्या 2 गोष्टी घेण्याकरता मी पुन्हा येईन. येतो मी. धन्यवाद. हो. अहो, आपण स्वाक्षरी करून योग्यच केलं ना? हो कामिनी, मागून मागून काय मागणार आहे तू? ही जगातली सर्वात मौल्यवान रत्न आहेत. यातून अख्खं राज्य विकत घेता येईल आपल्याला. हा सौदा अतिशय फायदेशीर ठरलाय. पण एवढ्या अमूल्य रत्नांच्या बदल्यात तो कोणत्या 2 गोष्टी मागून गेला आपल्याकडून? तुला सौदेबाजीची भाषा कळते ना रणजित? तुला सौदेबाजीच्या भाषेतच तुझं उत्तर मिळेल. तुझी हवस तुझ्या पश्चात्तापाला कारणीभूत ठरणार आहे. बळी तो कान पिळी बाळा, हा तर जगाचा नियम आहे. ज्याच्या हाती सत्ता त्याच्यानुसार सगळं जग हलतं. आपण दुर्बळ आहोत, हतबल आहोत. मला कळत नाही बाबा, रणजित काका वतनदार असताना, श्रीमंत असताना त्यांना आपलं घर हिसकावून घ्यावं असं का वाटलं असेल? कधी कधी दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही माणसाला, आणि नाट्यामध्ये हे होतच राहत. मला आजही आठवतोय तो दिवस. रणजित आपलं घर मागायला आला होता. विश्वनाथ, तुझ्या समोर आज एक प्रस्ताव घेऊन आलोय मी. यात सोन्याची नाणी आहेत. हे काय? आणि हे सोन्याची नाणी का आणली आहेस? विश्वनाथ, तुझं हे घर मला विक. अहो काका, हे अचानक असं घर विकायचं पण का? अरे तुझं राहतं घर आहे ना रणजित, मग आमचं घर का? आणि कशाला हवंय तुला आमचं घर? काही कारण नाही, आवडलं, जमलं इतकंच. बाजार भावापेक्षा दुप्पट दाम देऊ शकतो मी, तेही आत्ताच्या आत्ता. बोल. अरे रणजित, हे घर फक्त घर नाहीये, हे आपल्या पूर्वजांची ओळख आहे. त्याच्या प्रत्येक विटेत आपल्या पिढ्यांचा श्वास आहे. हे आणखी पैसे हवेत का? ते देऊ शकतो मी. हे घे. अहो, हे बघ रणजित, ही स्वामींची मूर्ती. इथे आम्ही नित्य सेवा करतो. इथे आम्ही मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती, ही सेवा, हा दरबार हलवायचा प्रश्नच नाही. मी स्वामी सेवेस खंड पडू देणार नाही. त्याहून मोठी चूक नाही. स्वामींची मूर्ती स्थापन केली नसती तर एक भाऊ म्हणून तुझा मी हट्ट पूर्ण केला असता, पण आता नाही. स्वामींच्या सेवेत आता आम्ही खंड पडू देणार नाही. बर, लक्षात ठेवे ना तुमचा हा निर्णय.
मी त्याला नकार दिल्यामुळे त्याचा अहंकार दुखावला गेला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्याचं वजन वापरून आपल्या घरावर जप्ती आणली. नुसती जप्ती नाही आणली बाबा, ही गाठोडी घ्या आणि निघा इथून. कृपा कर कामिनी, हे बघ हे घर आमचं आहे, आम्ही कुठे जाऊ? अगं कामिनी, इतका द्वेष का करत आहेस आमचा? अगं काही गैरसमज झाला असेल तर बसून बोलू आपण. काका स्वामींची मूर्ती. हे चल. या स्वामींमुळेच नकार दिला होतात ना तुम्ही. या मूर्तीमुळेच घर विकायला तयार नव्हतात ना. मग आता ऐका, आता यांना म्हणजे तुमच्या स्वामींना आणि तुम्हाला घराबाहेर काढतोय मी. हे काय चल, चालते हो. काका असं नका करू. काका तुम्ही ना हवं तर आम्हाला घराबाहेर काढा, आम्हाला नको हे घर, पण स्वामींना ठेवून घ्या. तुम्ही ना स्वामींची नित्य पूजा करा. अहो स्वामी आपलेच आहेत आणि आपण एक कुटुंब आहोत. काकू तुम्ही तरी सांगा ना काकांना, असं नका करू. काका घ्या ना. स्वामींची सेवा थांबवू नका. त्यांच्या सेवेत खंड पडला तर मोठा अपराध होईल. स्वामी जर घरात राहिले तर घर पवित्र होईल. आमचं घर त्यामुळेच तर सुखात नांदत होतं. ए आम्हाला नाही आहे एवढा वेळ. आम्ही नाही कुठल्या देवाला आणि स्वामींना मानत. तुमच्यासारख्या दुबळ्या लोकांनाच लागते अशा बुवा बाबांची गरज. निघा इथून. अगं कामिनी, असं अवमान्य बोलू नये, नाहीतर पाप लागेल. हे बघा आम्हाला नका शिकव पाप पुण्याच्या गोष्टी. कृपा कर कामिनी, हे बघ हे असं वेड्यासारखं बोलू नकोस. माफी माग स्वामींची. मी ए चल, चल बाहेर चल. नाही चल. अहो, काका स्वामींना ठेवून घ्या. अहो, तू काका, आणि तुझे स्वामी वा बाहेर. उचला ती गाठोडी. निघा. उचल. चला निघा निघा. आपल्याला घराबाहेर काढलं ह्याचं वाईट नाही वाटलं बाबा, पण स्वामींना त्या घराबाहेर काढलं ह्याचं जास्त वाईट वाटतं. रणजित काकांनी नात्यांची नाही किमान स्वामींची तरी चाड ठेवायला हवी होती. मी तुम्हाला, आईला आणि स्वामींना पुन्हा आपल्या घरी घेऊन जाणार आणि हेच माझं स्वप्न आहे. स्वामी माझी स्वप्नपूर्ती करा स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
माती टाका रे, विहिरीत माती टाका. स्वामी, विहिरीत माती टाकायची? हा, आणि कोणत्या विहिरीत माती टाकायची? बाळप्पा भाऊ, स्वामी हे काय सुचवू पाहतायत? स्वप्नपूर्ती नंतर आधी अस्तित्व तर जपलं पाहिजे ना. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो. रणजित साहेब नमस्कार. नमस्कार. फौजदार साहेब स्वतः इथं. एवढं काय झालं होतं? रणजित साहेब, थोडा गैरसोयीचा मुद्दा आहे. ही वीणा तुमच्या विरोधात तक्रार घेऊन आली होती. काय म्हणाली ती? ती म्हणाली की जबरदस्तीने तुम्ही तिचं घर आणि जमीन बळकावलंय, तर तिला न्याय हवा आहे. मग आता पुढे काय करायचं तुम्हीच सांगा. या तुम्ही, बघतो मी काय करायचं ते. बरं. हे काय ऐकतोय आम्ही? ती पोर आणि माझ्या विरोधात तक्रार घेऊन आली. आत्ता आनंदात होतो वीणा, पण त्याच आनंदावर मिठाचा खडा टाकलायस तू. हे बघा, तुम्ही नका त्रास करून घ्या. कोण आहे ती पोरगी? आपल्या दारासमोर उभं राहायची तरी लायकी आहे का तिची? पण एवढी हिंमत वाढलीच कशी तिची? या बघून गावातले अजून 4 लोक उभे राहतील. सुरुवातीलाच थांबवायला हवं. तिला आत्ताच धडा शिकवायला हवा, म्हणजे गावकऱ्यांना कळेल आपल्या विरोधात जाणं म्हणजे स्वतःला स्वतःच्या पायाखाली तुडवून घेणं. चला तू, हीच ती संधी. तिला ना तिची जागा दाखवूनच देते. आज तिला अशी अद्दल घडवते ना की पुन्हा आपल्या विरोधात जाऊन तक्रार करणं हे काय असतं ना हे तिला कळेलच चांगलं. चला. काय झालं? काय गई वीणा? सोडा मला. आमच्या विरोधात तक्रार करतेस? एवढी हिंमत वाढली तुझी? अहो कामिनी, सोडा मला. अगं, आज तू तक्रार केली आहेस, उद्या गावात कुणी तक्रार करायला मागे पुढे बघणार नाही. तुला अशी अद्दल घडवते ना की कायमची लक्षात राहील बघ तुझ्या. चल चल. माज आला का तुम्हाला? आमच्या विरुद्ध तक्रार करता?
हरामखोरांनो, गावात राहून देणार नाही तुम्हाला. अगं आज तू तक्रार केली आहेस, उद्या गावातलं कुणी तक्रार करायला मागे पुढे बघणार नाही. तुला अशी अद्दल घडवते ना की कायमची लक्षात राहील बघ तुझ्या. चल चल. माज आला का तुम्हाला? विडा, घर मिळवायच्या नादात शरीर सोडावं लागू शकता. ते थोपवावं लागेल. चल. काकू नको, काकू नको. आमच्या विरोधात जाते, आमच्या विरोधात जाणार आहेस तू. आज तुला अशी अद्दल घडवते ना, तुला केलेली शिक्षा बघून गावकऱ्यांमधलं कुणीही आमच्या विरोधात जायची हिम्मत करणार नाही. नाही काकू, नाही काकू, असं नका करू. बरोबर. चढ वर, वर चढ, वर चढ म्हणते मी तुला. चढ. आमच्या विरोधात जायचंय ना तुला? नाही काकू, नाही. नाही काकू. आई बाबा वाचवा मला. बोला मदतीला. आमच्या विरोधात जायचंय तुला? अरे कामिनी, कामिनी, कामिनी अगं सोड तिला. कामिनी नको असं करू. कामिनी सोड तिला. अरे रणजित, थांबव तुझ्या बायकोला. असं कृत्य करायला सांगू नकोस, पाप लागेल रे. तुम्ही असे ऐकणार नाही. थांबा. एक पाऊल जरी पुढे आलात ना, तर या वीणाच्या आधी तुमच्या दोघांना संपवून टाकेन, लक्षात ठेवा. अरे रणजित, थोडी तरी माणुसकी दाखव. मुलगी आहे ती माझी, नात्याने तुझी पुतणी सुद्धा आहे. नात्याची किंमत असते ना, तर तक्रार करायला गेली नसती ती. तिने राखली का किंमत नात्याची? मी कशाला राखू? ती शत्रू आहे आमची, शत्रू. बाजूला. भाऊजी, भाऊजी सोडा तिला. भाऊजी हवं तर मी माफी मागते. निदान देवाची तरी भीती ठेवा. देव देव बिव काही नसतं. या पंचकृषीत आम्ही निर्णय घेतो. आता सध्या तरी तुमच्यासाठी आम्हीच देव आहोत. हे काय? विहिरीत पाणी असायला हवं ना? विहीर मातीने कशी काय भरली आहे? काय? प्रत्येकाच्या आयुष्यात किती दिवस शिल्लक राहिले हे ठरवण्याचा अधिकार दुसरा कुणालाही नाही. आणि आमच्या भक्तांच्या बाबतीत तर नाहीच नाही. जर कोणी त्यांचे उरलेले श्वास काढून घेऊ पाहत असेल तर आम्ही तसं होऊ देणार नाही. कामिनी, अगं काय बोलतीयस? कसली माती? अहो हे काय? विहीर मातीने भरली आहे. काय बोलतेस कामिनी? माती कुठे? अगदी स्वच्छ पाणी दिसतं इथे. मला मातीने भरलेली विहीर दिसतीये. कोण कोण करतंय हे?
अगं कामिनी, विहिरीत स्वच्छ पाणी आहे, माती का दिसतीये तुला? तू आजपर्यंत कोणाचा जीव घेतला नाहीस ना, म्हणून तुला भास होत आहे ते. थांब, मीच हिला आत ढकलतो. हो बाजूला. थांब, थांब, असं ऐकायचं नाही. शहाणा हो रणजित, शहाणा हो. अरे आम्ही केवळ विणाला वाचवत नाहीये, तुलाही वाचवतोय. तुझ्या हातून पाप घडण्यापासून, तुझ्या पापांमध्ये महापापाची भर पडण्यापासून तुला वाचवतोय. शहाणा हो. ही विहीर तर संपूर्ण पाण्याने भरली होती. इथे माती कुठून आली? मीही तुम्हाला कधीच हेच सांगते, विहिरीत पाणी नाही, माती आहे, माती. पण मी आलो तेव्हा स्वच्छ पाणी पाहिलं होतं इथे. हे कामिनी, गावकऱ्यांसमोर आपला अपमान झाला नाही पाहिजे. कामिनी, वीणाला मारणं ही तर सोपी शिक्षा झाली. ती मेली तर अगदी सोपी शिक्षा मिळेल तिला. पण मला आता असं होऊ द्यायचं नाहीये. मला तिला जिवंत ठेवायचंय. तिचं जगणं हे तिच्या मरणापेक्षा वाईट करायचंय मला. तडपून तडपून मारायचंय तिला. अशी शिक्षा द्यायची की तिचा श्वास घेणं हे तिला कर्जासारखं वाटलं पाहिजे. चल आता इथून. तुला अशी शिक्षा देतो की सगळ्या गावकऱ्यांच्या लक्षात राहील. चल. स्वामी, तुम्ही कुठल्या तरी भक्ताला वाचवत होता हे लक्षात आले आमच्या. कोणीतरी भक्ताला त्रास देतंय. पण का त्रास देतंय स्वामी? लोक असं का करतात? कशामुळे असं वागतात? कारण त्यांना सोडून देता येत नाही, फक्त धरून ठेवता येतात. शिव शंकर शंभा. कपिले, आले. स्वामी बोलवलं? हे घे, हे फूल हातात धरून ठेव. हो. अरे कामिनी, रणजित, का बोलले तिला? थांबव हे सगळं. भाऊजी नका हो, नका असं करू. निदान स्वामींची तरी भीती बाळगा. हे गप. ऐका रे, हिने माझ्यावर चिखलफेक केली, माझा अपमान केला. आणि माझा अपमान म्हणजे सगळ्या गावाचा अपमान. माझ्यावर खोटे नाटे आरोप लावले तिने. आज तुम्ही सगळ्यांनी मिळून याला उत्तर द्यायचंय. हात हलवायचा नाही, स्थिर ठेव. हो. स्वामी, अहो अजून किती वेळ फुल हातात धरून उभं राहायचं? नाही, हाताला फार रग लागली हो.
स्वामी, तुम्ही प्रत्येक वेळेस मलाच का वेठीला धरता? नाही म्हणजे दुसऱ्या कोणाला शिक्षा द्यायची असेल तर पहिली शिक्षा मलाच होते. कारण तुला सतत प्रश्न पडतात ना, तुला शहाणपण शिकवणं गरजेचं आहे. आणि इकडे काय ग, काही वेळा करता फुल हातात धरून ठेवलं तर हात अवघडला गया. हे फूल जर दिवसभर धरून ठेवलं हातात तर काय होईल? हात दुखेल स्वामी. आणि आठवडाभर धरून ठेवलं तर? हात अवघडेल, हातावर उपचार करावा लागेल. आणि इकडे बाळा, बाळा मला सांग जरे, फूल महिनाभर वर्षभर हातात धरून ठेवलं तर काय होईल? स्वामी, हात निकामी होईल. पाहिलं, एक साधं फूल ज्याचं वजन अगदी क्षुल्लक आहे, जरा जास्त वेळा करता हातात धरून ठेवलं तर काय अवस्था होते? विचार करा, मनुष्य मनात राग, द्वेष, असूया, लोभ अशा अनेक गोष्टी साठवून ठेवतो. त्याचे काय परिणाम होत असतील? या गोष्टी वेळच्या वेळी रिकाम्या केल्या गेल्या पाहिजे, नाहीतर परिस्थिती चिघळते आणि मनस्थिती बिघडते. आणि आज ना उद्या या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. रणजितला हेच कळत नाहीये, आणि ज्या दिवशी कळेल त्या दिवशी वेळ निघून गेलेली असेल. माझ्यावर चिखलफेक केलीस ना, आता तुझ्यावर चिखलफेक होणार. जा आणि घेऊन या मी सांगितलेलं सगळं. रणजित काका, तुमचा निर्णय चुकीचा आहे. तुम्ही अत्याचार करताय माझ्यावर. जे माझं आहे तेच तर मागते ना मी. मी आता माझ्या घरासाठी लढते ना. लढ, लढून बघ. किती लढलीस तरी तुझ्या मागे कुणीच उभा राहणार नाही. एकाला स्वतःचा जीव प्रिय असतो. हे उचल रे ते शेण आणि फेक तिच्या अंगावर. रणजित काका अत्याचार करतायत. तुम्ही अत्याचार विरोधात उभं नाही राहणार का? आज इथे मी आहे, तुम्ही असतं तर काय केलं असतं? नका असं करू. तुम्हाला तरी दया येऊ द्या रे, तुम्ही तरी नका मारू. हे ऐका ना, आवाज नका करू. या फुलाला सूर्य किरणांपासून कसं वाचवायचं? किरणांना त्यांची चूक कळायला हवी. स्वामी, सोपं आहे. फूल एका जागेवरून उचलून दुसऱ्या जागी ठेवायचं, झालं. स्वामी, फुलावर कशाचं तरी झाकण. स्वामी, किरणांना कसं रोखणार पण? अरे का थांबलायस? एक अहो रणजित साहेब,
मी विनाच्या अंगावर शेण फेकू शकत नाही, कारण विनाच्या जागी मीच दिसतोय. काय काय बडबडतोय? भास होतात तुला, भास. खोटं बोलतोस माझ्याशी? माझ्या आदेशाला विरोध करतो, तुला बघून घेईन. ए, उचल तो चिखल आणि फेक तिच्या अंगावर. आता तू का थांबलायस? फेक. नाही नाही साहेब, मी नाही चिखल फेकू शकत. मलाही विनाच्या जागी बीज दिसतोय. काय? हे वेड बीड लागलंय की काय तुम्हाला? ए, उचल तो दगड आणि मार तिला. नाही ना. आता तू का थांबलायस? फेक. माझा आदेश धुडकावताय तुम्ही? मोठी नाटी कारण सांगू नका मला, परिणाम वाईट होतील याचे. भक्तांच्या बाबतीतही आम्हाला अनेकदा असंच करावं लागतं. त्यांच्या अडचणींसमोर अदृश्य आरसा बनून कवच व्हावं लागतं. तिघांनी एकत्र मारा. चला. हात हलत का नाहीये? असं वाटतंय कुणीतरी पकडलंय. जादूटोणा चाललाय का? फसवताय मला सगळे. अहो साहेब, तुम्ही करून बघा, पटत नसेल तर. थांबा, बघतो एकेकाला. कामिनी. कामिनी, मला विणाच्या जागी आपण दोघं दिसतोय बांधलेले. काहीतरी जादूटोणा आहे वाटतं.
आता वाचलीयस, पुन्हा वाचणार नाही. याची शिक्षा तुला दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही. बघून घेऊ तुला. विनाताई माफ करा आम्हाला. अहो विनाताई, क्षमा करा आम्हाला, आमचा नाईलाज होता हो. ही सगळी स्वामींचीच कृपा आहे. श्री स्वामी समर्थ. बाळांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. कल्पना करणं सुंदर असतं, पण तुम्ही तिच्या सोबत जगू शकत नाही. आणि वास्तविकता कितीही कडवड असते तरी तिच्याशिवाय राहू शकत नाही. हेच जीवनाचं सत्य आहे. शिवारे शंकर, नमाम शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर.